नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकुंतला बाईने त्या बॉक्समध्ये सावीला ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे सिंधू पोहोचते. तर मग आता शकुंतला बाई तो बॉक्स पेटवून देणार असते आणि शेवटी ती त्या बॉक्सवरती काडी टाकते आणि बॉक्स पेटवून देते. तिथे सिंधू सुद्धा असते आणि हे सगळं पाहता तिला खूप मोठा धक्का बसतो. तर मग आता त्यानंतर इकडे शकुंतला बाई स्वतःशीच म्हणत असतात, गेली बिचारी कायमची. पण मात्र सिंधूच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता सिंधू या गोष्टीमुळे भयंकर चिडते. तर मग आता शकुंतला बाई तिकडे निघून जातात. तर त्या गेल्यानंतर लगेच सिंधू मागचा पुढचा कुठलाही विचार न करता इकडे त्या बॉक्स जवळ येते आणि सावी सावी ओरडत त्या बॉक्सवरची आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. आणि सिंधू आता तर मग खूपच घाबरून गेलेली असते. सिंधू स्वतःच्या हाताने बॉक्सवरची आग विझवत असल्या कारणामुळे तिच्या हाताला खूप चटके देखील बसत असतात. तर मग आता सिंधू बॉक्सवरची आग विझवते आणि सावीला बाहेर काढण्यासाठी तो बॉक्स उघडून पाहते. पण मात्र सिंधूला तर मोठं आश्चर्यच दिसतं आणि त्या बॉक्समध्ये सावी नसतेच. एवढ्यात लगेच तिथे टाळ्या वाजवत वाजवत शकुंतला बाई बाहेर येतात. म्हणजेच की त्या बॉक्समध्ये सावी नसते. हा शकुंतला बाईचाच एक प्लॅन असतो. म्हणजेच की त्यांना सिंधूचं खरं रूप पाहायचं असतं. त्याच्यामुळे शकुंतला बाईने हा सगळा प्लॅन केलेला असतो. तर आता मग त्यानंतर शकुंतलाबाई सिंधूला म्हणतात, कोंबडा जरी ओरडला नाही ना तरी सूर्य उगवतोच. तसंच तुम्ही खोटं किती जरी बोंबलून बोंबलून सांगितले ना तरी सत्य सगळ्यांसमोर येतच. ते लपून राहत नाही. पण मात्र इकडे सिंधूच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच आग दिसत असते आणि सिंधू आता शकुंतला बाईंवरती खूपच चिडलेली असते. सिंधू शकुंतला बाईंना म्हणत असते की आपल्या लपवाछपवीचा डाव आता पूर्णपणे संपलाय. आणि शकुंतला डिरेक्ट सिंधूचं नाव घेते. त्याच्यामुळे सिंधू लगेच आश्चर्याने शकुंतलाकडे पाहायला लागते आणि शकुंतलाला मारण्यासाठी तिच्या अंगावरती धावून जाते. पण मात्र आता शकुंतला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सिंधूवरती डिरेक्ट बंदूक रोखून धरते. सिंधू सुद्धा खूप घाबरलेली असते. आता शकुंतला म्हणू लागते, तुला काय वाटलं होतं तू आम्हाला आमच्या तालावरती नाचवशील आणि आम्ही गपगुमान नाचत राहू का? शकुंतला म्हणत असते, तू आम्हाला काहीही सांगशील आणि आम्ही ते ऐकून घेऊ असं वाटलं का तुला? शकुंतलाने सिंधूवरती अशी बंदूक रोखून धरली. त्याच्यामुळे सिंधूला सुद्धा काहीच करता येत नाही आणि ती सुद्धा शांत राहते. शकुंतला सिंधूला म्हणते, सिंधू मॅडम तुम्ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, शेराला कायम सव्वा शेर भेटतोच. सिंधू शकुंतलाच्या हातामधली ती बंदूक घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. पण मात्र शकुंतला सिंधूला काही करूच देत नाही आणि शकुंतला लगेच तिचा हात पिरगळत तिच्यावरती परत बंदूक रोखते. तर मग आता शकुंतला म्हणू लागते, कसं आहे ना सिंधू मॅडम, आम्ही तुम्हाला गोडाऊनच्या इथं बघितलं होतं. म्हणजेच की शकुंतला जेव्हा सावीला पाहण्यासाठी गेलेली होती तेव्हाच तिला सिंधूची पर्स दिसलेली होती आणि तेव्हा शकुंतलाला लक्षात आलं होतं की इथे सिंधू आलेली आहे. आणि शकुंतलाने सिंधूचं खरं रूप बघण्यासाठी हा सगळा सापळा रचलेला असतो. आता शकुंतला सिंधूला म्हणत असते की शेवटी तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आलंच. आम्ही तुमच्यासाठी सापळा रचला आणि तुम्ही अलगद येऊन या सापळ्यामध्ये अडकलात. आता शकुंतला सिंधूला बोलायला लावते आणि तिला विचारते, बोला सिंधू मॅडम काय म्हणणं आहे तुमचं? याच्यावरती सिंधू लगेच शकुंतलावरती ओढत म्हणते, तुम्हाला मारायचा ना विचार सुद्धा करू नकोस. तर मग आता शकुंतला म्हणते, एकदम बरोबर बोललात तुम्ही आणि तुमचं म्हणणं आम्ही ऐकतो सुद्धा. आम्ही मारण्याचा विचार नाही करत, डायरेक्ट कृती करणार आहोत. आणि शकुंतला सिंधूवरती परत बंदूक रोखून धरते. शकुंतला म्हणत असते, कसं आहे सिंधू मॅडम, तुमच्या खुणानं आम्हाला आमचे हात बरबटायचे नव्हते. पण मात्र कसं आहे माहिती का, एकदा मेलेल्या माणसाला जर परत मारलं ना तर शिक्षा नाही होत. तर मग आता शकुंतलाचं हे सगळं बोलणं पाहता सिंधूला लगेच मागचा घडलेला प्रकार आठवतो. म्हणजेच की मधू आणि सिंधू जेव्हा टेकडीवरती असतात तेव्हाचा सगळा प्रसंग आठवत असतो. मधू म्हणत असते, ज्या दिवशी तू माझं सत्य सगळ्यांसमोर सांगशील ना त्या दिवशी तुझी सावी या जगामध्ये राहणार नाही. तर मधूचं हे सगळं बोलणं ऐकता सिंधूला राग येतो आणि ती खणखण मधूच्या कानाखाली लावते. सिंधू सावीकडे जाऊ लागते. पण मात्र नाईलाजाने का होईना मधूचा धक्का सिंधूला लागतो आणि सिंधू डायरेक्ट त्या दरीमध्ये पडते. आणि तेव्हाच सिंधू मरता मरता वाचलेली असते. त्याच्यामुळे आता इकडे शकुंतला म्हणू लागते, सो सिंधू मॅडम आता तुम्हाला गुड बाय. आणि शकुंतला रिव्हॉल्वरचं बटन दाबू लागते. शकुंतलाच्या या प्रकरणामुळे सिंधू खूपच घाबरून गेलेली असते. आता तिला काय करावं आणि काय नको करावं हे काहीच समजत नसतं. शकुंतला रिव्हॉल्वरचं बटन दाबणार तेवढ्यातच लगेच तिथे आयुष येतो आणि शकुंतलाच्या हाताला काठी मारतो. त्याच्यामुळे तिच्या हातामध्ये असलेली ती बंदूक खाली पडते. आता शकुंतला आयुषकडे खूपच आश्चर्याने पाहत असते. आता शकुंतला खाली पडलेली ती बंदूक घेऊ लागते. पण मात्र आता सिंधू तिला ते करूच देत नाही आणि सिंधू लगेच शकुंतलाला धक्का देते. त्याच्यामुळे ती डायरेक्ट खाली येऊन पडते.
आता त्याच्यानंतर आयुष सिंधूकडे येतो आणि तिला विचारत असतो की सिंधू मामी तुम्ही ओके आहात ना. याच्यावरती सिंधू सुद्धा हो बोलते. शकुंतला इकडे देवाच्या मंदिरासमोर जाऊन पडते आणि तिथे 2 गुलालाचे ताट असतात. इकडे सिंधू आयुषच्या हातामधली ती काठी घेते आणि शकुंतलाला मारण्यासाठी येऊ लागते. पण मात्र शकुंतला ते ताट घेते आणि त्यामधला गुलाल सगळा सिंधूच्या अंगावरती फेकते. त्याच्यामुळे सिंधूच्या डोळ्यामध्ये जातं आणि सिंधू बाजूला सरकते. तर शकुंतला लगेच तिकडनं पळ काढते आणि पळायला लागते. आता सिंधूने काहीही करून शकुंतलाचा बदला घ्यायचं असं ठरवलेलंच असतं. त्याच्यामुळे सिंधू सुद्धा काठी घेऊन शकुंतलाच्या मागे धावत असते. आता सिंधूने काहीही करून शकुंतलाचा काटा काढायचाच असं ठरवलेलंच असतं. आणि मेन म्हणजे सावीला झालेल्या त्रासामुळे सिंधू तर आता भयंकर चिडलेली असते. शकुंतला सिंधूपासून पळ काढत खूप धावत असते. पण मात्र ती मध्येच रस्त्यात येऊन पडते. सिंधू तर शकुंतलाच्या मागेच असते आणि ती लगेच शकुंतलाच्या जवळ येऊन उभी राहते. सिंधूच्या हातामधला तो दुर्गा अवतार पाहता शकुंतला सुद्धा खूप घाबरून गेलेली असते. सिंधू आता शकुंतलाला म्हणते, एकदम बरोबर बोललीस तू. सत्य कधीच लपवून राहत नाही. ते कधी ना कधी येऊन तुमच्या समोर उभं राहतच. म्हणजेच की आता जशी मी तुझ्या समोर येऊन उभी आहे. मला मारण्याची ताकद ना मधूमध्ये होती ना तुझ्यात आहे शकुंतला. सिंधू डायरेक्ट शकुंतलाला काठी मारते. आता सिंधू इतकी चिडलेली असते. त्याच्यामुळे सिंधू काय करते हे तिला सुद्धा काहीच समजत नसतं. सिंधू चिडत शकुंतलाला म्हणते, मला माझ्या मुलीपासून लांब ठेवलंस त्याची ही तुला शिक्षा. आणि परत ती एक काठी मारते. सिंधू म्हणते, एक आई असून एका आईला आपल्या मुलापासून लांब ठेवलंस, आपली स्वतःची पातळी सोडून वागलीस, त्याच्यामुळे त्याची ही शिक्षा. आणि परत शकुंतलावरती काठी मारते. शकुंतला खूप ओरडत देखील असते. पण मात्र सिंधू काय आता मागचा पुढचा कुठलाही विचार करायला तयार नसते. सिंधू शकुंतलाला म्हणते, तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील असं अजिबात वाटलं नव्हतं, त्याचीच ही शिक्षा. आणि परत शकुंतलाला मारते. आता सिंधू म्हणते, एक स्त्री असून आपली स्वतःची पातळी सोडून वागलीस ना त्याची ही शिक्षा. आणि परत शकुंतलाला मारायला लागते. पण मात्र शकुंतला लगेच सिंधूच्या हातामधली ती काठी पकडते. पण मात्र सिंधू काय आता ती काठी सोडायला तयार नसते आणि शकुंतलाला म्हणत असते, शकुंतला तू काठी सोड. माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलं. कित्येक वेळा ती माझ्या आठवणीमध्ये रडली सुद्धा असेल. तिच्या प्रत्येक तासाचा हिशोब मी तुझ्याकडनं वसूल करणारे शकुंतला. मला माझ्या नवऱ्यापासनं मला माझ्या कुटुंबापासनं लांब राहावं लागलं. सोडणार नाही मी शकुंतला. सिंधू शकुंतलाच्या हातामधली काठी घेते आणि परत तिला मारायला लागते. पण मात्र तेवढ्यात तिथे आयुष येतो आणि तो सिंधूला शांत करतो. आयुष सिंधूला म्हणतो, सिंधू मामी आधी सावीला शोधणं जास्त महत्वाचं आहे. तर मग लगेच सिंधू शकुंतलाला विचारते की कुठे आहे माझी सावी. पण मात्र शकुंतला सिंधूला काहीच सांगायला तयार नसते. त्याच्यामुळे सिंधू शकुंतलाला परत मारायला लागते. पण मात्र शकुंतला सिंधूला थांबवत म्हणते, थांब सांगतो आम्ही. आता शकुंतला सिंधूला सांगते, आम्ही सावीला मधुराणीताईकडे धाडलंय. मग हे ऐकल्यानंतर ते सिंधूला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी पूजा सुरू असते आणि तिथे सिंधू म्हणून पिंकी बसलेली असते. त्याची हुरूर राघवला सुद्धा लागलेली असते आणि राघव तिथे पूजेच्या ठिकाणी येतो. आता त्याच्यानंतर गुरुजी म्हणतात की पूजा संपन्न झालेली आहे, तुम्ही मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला हरकत नाही. तर मग आता गोदा लगेच सिंधूला म्हणजेच की पिंकीला सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला लावते. तर पिंकी सगळ्यांचे आशीर्वाद घेते. तर ऋतुजा मध्येच म्हणते की वहिनी आपली परंपरा तर राहूनच गेली. याच्यावरती राजश्री लगेच ऋतुजाला म्हणते, ऋतुजा काय झालं आणि काही काय बोलतीयस. अगं सगळे विधी परंपरेनुसारच तर होत आहेत ना. ऋतुजा म्हणू लागते, काय वहिनी तुम्ही सुद्धा आपली रत्नपारखींची परंपरा तुम्ही विसरलात चक्क. ऋतुजा नेमकं काय बोलते हे राजश्रीला काहीच समजलेलं नसतं. त्याच्यामुळे राजश्री ऋतुजाला विचारते, तू कोड्यात बोलू नकोस, काय ते स्पष्टपणे सांग. तर ऋतुजा लगेच सांगते की अहो आपण या पूजेला सोन्याचा हार घालतो, तुम्ही विसरलात का. तर मग आता पिंकी सुद्धा आश्चर्याने पाहू लागते आणि तिला असं वाटतं की हार घालायच्या नादामध्ये आता हे माझा चेहरा पाहणार. रेश्मा म्हणते, गुरुजी म्हणाले होते की पूजा होईपर्यंत चेहरा झाकून ठेवायचा. आता हिने चेहरा झाकलेला आहे तर आपण हार कसा घालणार. मधुला देखील काही करून चेहरा पाहायचाच असतो. त्याच्यामुळे मधू म्हणते, रेश्मा एकदम बरोबर बोलतीये, पण मात्र आता परंपरा आहे ना, हार तर घालावाच लागणार. पण मात्र ऋतुजा म्हणते की आपण ते सगळं नंतर बघूयात आणि रेश्माला हार आणायला लावते. गोदा आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते, याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी विचार करायला हवा. आई एकवी रे, तू का माझ्या लेकीची परीक्षा घेतीयेस. गोदाला काहीच समजत नसतं की काय करावं. मग गोदा आता तिकडनं सिंधूला फोन लावण्यासाठी तिकडनं निघून जाते. इकडे सिंधू शकुंतलाला विचारत असते की खरं खरं सांग, कुठे आहे माझी मुलगी. शकुंतला आईची आण घेत म्हणते की आमच्यामध्ये डील झाली होती, आता ती सावीला घेऊन कुठे गेलीये मला काहीच नाही माहिती. रेश्मा सुद्धा इकडे हार घेऊन येते आणि रेश्माच्या हातामधला हार लगेच मधू घेते. मधू बॉक्स मधला हार काढते आणि आता तो हार पिंकीच्या गळ्यामध्ये घालणार असते.
मग आता मधू पिंकीच्या चेहऱ्यावरची ती ओढणी बाजूला काढण्याचा प्रयत्न करू लागते, पण मात्र तेवढ्यात लगेच पिंकीला चक्कर येते आणि ती खाली पडते. राघव लगेच इकडे पिंकीला सावरण्यासाठी येतो. तर मग आता राघव विचारतो की सिंधू तिला काय होतंय. याच्यावरती पिंकी लगेच कुणावर सांगते की मला चक्कर येतेय. ऋतुजा म्हणत असते की आपली प्रथा आता अर्धवटच राहिली. राघव लगेच ऋतुजावरती ओढत म्हणतो की प्रथा महत्वाची नाहीये, माणसाचे जीव त्यापेक्षा महत्वाचे आहेत. राजेशी सुद्धा खूप घाबरून गेलेली असते आणि ती ऋषभला डॉक्टरांना फोन करायला लावते. आता राघव शांतपणे पिंकीला रूम मध्ये घेऊन जाऊ लागतो. आता राघव सिंधूला म्हणजेच की पिंकीला तिथे बेडवरती बसवतो. गोदा म्हणते की तिने थोडासा आराम केला ना तर तिला बरं वाटेल, तुम्ही थांबा बाहेर. आणि गोदा मधूला व राघवला तिकडनं काढून देते. मधू आणि राघव दोघे बाहेर गेल्यानंतर इकडे गोदा लगेच रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि दरवाजा बंद केल्यानंतर पिंकी तिच्या डोक्यावरचा पदर काढते आणि मोकळा श्वास घेते. तर मग त्याच्यानंतर इकडे राघव लगेच डॉक्टरांना फोन लावतो, तर डॉक्टरांना बोलून घेत असतो. इकडे मधू राघवकडे येते आणि आता राघवला म्हणत असते, राघव तुला कृष्ण आणि गोदाचं वागणं पटतंय का? पण मात्र राघवला असं माहिती असतं की सिंधूला चक्कर आली, त्याच्यामुळे राघवला बाकी काहीच समजत नसतं. आणि राघव आता मधूला म्हणतो, मधू प्लीज आता ही वेळ ते डिस्कस करण्याची नाहीये. मधू म्हणत असते, आय नो, मला माहितीये की आता ही वेळ ते डिस्कस करण्याची नाहीये, पण मात्र तिचा चेहरा झाकलेला आहे, त्याच्यामुळे तिला नेमकं काय होतंय काय नाही होतंय आपल्याला समजत नाहीये ना. आणि बघ ना, त्यांनी तुला सुद्धा तिचा चेहरा बघू नाही दिला. म्हणजे ऍटलीस्ट तू तिचा चेहरा तरी बघितला असता तरी तुला कळलं असतं की तिला काय त्रास होतोय. आणि मेन म्हणजे तू तर तिचा होणारा नवराच आहे आणि गुरुजींनी जे काही सांगितलंय त्याच्यावरती तुझा विश्वास आहे. तर मधूचं हे सगळं बोलणं राघवला सुद्धा पटत असतं आणि राघव म्हणतो, तू बरोबर बोलतीयस. राघव देखील म्हणतो, मी तिचा होणारा नवरा आहे आणि मी तिला भेटायला जायलाच हवं. आणि बरोबर आहे, मी तिच्याशी न बोलता एक क्षण सुद्धा राहू नाही शकत. तर मग मधू आता स्वतःशीच विचार करत म्हणते, कृष्ण आता तुझं खरं रूप राघवला कळेलच, मग तो स्वतःहून माझ्याशी लग्नाला तयार होईल. तर मग आता मधू या गोष्टीमुळे खूपच खुश असते आणि राघव आता विचार करत असतो. तर मग मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे मधूच्या सांगण्याप्रमाणे राघव लगेच दरवाजा वाजवायला लागतो. गोदा दार उघडते आणि विचारते काय हवंय. याच्यावरती राघव सांगतो की मला कृष्णाची जरा थोडं महत्वाचं बोलायचंय. राघव आता रूम मध्ये येतो आणि पाहतो तर कृष्णा झोपलेली असते. राघव लगेच तिच्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट हटवतो आणि त्याला एक मोठाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.